अनिताची सासू सुनेला जेवायला मागायची, तेव्हा अनिता सासूला शिव्या देत म्हणायची, सासूबाई तुम्ही बघाव तेव्हा म्हशीसारखं चरत असता, एवढं खाऊन पण तुमचं पोट कसं भरत नाही. शेवटी सुनेच्या जाचाला कंटाळून तिच्या सासूने तिच्याकडे जेवायला मागायचं सोडून दिलं. सगळ्यांची जेवण झाल्यानंतर उरलेलं किंवा खरकट्या ताटातलं असलेलं अन्न उचलून खात असायची. अनिता कुठल्या पाहुण्यांना भेटायला गेली किंवा कोणी तिला भेटायला घरी आलं तर त्यांना बोलत असायची की मी माझ्या सासूला महाराणीसारखं ठेवलं आहे. आणि तिची सासू बिचारी तिचं बोलणं ऐकून मनातून रडत असायची. वरून तोंडावर खोटं खोटं हसू आणून म्हणायची, हो माझी सून खूप गुणाची आहे. एक दिवस अनिता खरेदी करून घरी येत होती. तेवढ्यात समोरून येणाऱ्या, अनिता कुठे राहिलीस तू, मला भूक लागली आहे, दिवसभर मी उपाशी बसले आहे, मला जेवायला दे, भुकेने मला चक्कर यायला लागली आहे. सकाळी पण तू मला नाश्ता दिला नाहीस आणि रात्री पण मी जेवले नव्हते. अनिता खरेदी करून घरी आल्याल्या सासूची भुणभुण ऐकून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. घरात आल्याल्या सासूसोबत भांडायला सुरुवात केली. ती म्हणाली, तुमचं तर कधीच पोट भरलेलं नसतं, बघाव तेव्हा म्हशीसारखं नुसतं चरत असता, एवढं जेवण खाऊन तुम्हाला काय करायचं आहे. अगोदरच एक पाय मसनात गेला आहे, आता उरलेल्या आयुष्यात देवाचा जप करत घराच्या एका कोपऱ्यात गप्प पडून राहायचं सोडून माझ्या मागे भुणभुण लावली आहे. माझं डोकं खायचं बंद करा. आणि तर तिचा सगळा राग सासूवर काढून तिथून निघून गेली. सुनेचं बोलणं ऐकून सासूच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी रडत देवाला हात जोडले आणि म्हणाल्या, देवा कुठल्या जन्माची शिक्षा देत आहेस, एकतर मला तुझ्याजवळ बोलवून घे किंवा माझ्या नरकातून सुटका तरी कर. ज्या मुलांना जन्म दिला, तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं, ज्यांना वाढवलं, लहानाचं मोठं केलं, तीच मुलं आज मला साधं विचारत पण नाहीत, खायला पण वेळेवर देत नाहीत. आणि त्याची सासू खोलीत रडत रडत देवाची आठवण काढत बेडवर पडली. रात्री कधी डोळा लागला त्यांचं त्यांनाच कळलं नाही. दुसऱ्या दिवशी त्यांची तब्येत अजूनच बिघडली. पण सुनेच्या भीतीने त्यांनी तिला जेवायला मागितलं नाही, कारण त्यांना विश्वास होता की ती खायला देणार नाही, वरून अजून 4 गोष्टी बोलवून दाखवेल. अनिता निवांत उठली, नाश्ता बनवला, मुलांना खायला दिला, स्वतः खाल्ला, नवऱ्याला दिलं. तेव्हा नवऱ्याने विचारलं, आईला नाश्ता दिला का. अनिता नवऱ्याचं बोलणं ऐकून म्हणाली, आई कुठे मसाल्याचे जेवण खातात, त्यांच्यासाठी वेगळे जेवण नाश्ता बनतो, आता तुम्ही गेल्यावर त्यांच्यासाठी वेगळा नाश्ता बनवून त्यांना खायला देईन. मुलाने नुसते आईच्या खोलीत डोकावून बघितलं आणि लांबूनच आईला बाय करून कामावर निघून गेला. त्यांचा मुलगा रमेश रात्री उशिरा घरी यायचा आणि सकाळी लवकर कामावर जात असायचा. त्याच्याजवळ आईची विचारपूस करायला पण वेळ नव्हता. तो एक प्रॉपर्टी एजंट होता. सगळा दिवस घरातून बाहेर असायचा. जास्त कमवत नव्हता, पण घराचा खर्च निघत होता, थोडीफार बचत व्हायची. घरची परिस्थिती चांगली होती. जास्त ऐशोआराम करता येत नसला तरी कुठल्या गोष्टीची तंगी नव्हती. एवढं चांगलं असून पण अनिता तिच्या सासूला जेवायला देत नव्हती. अनिताने कामवालीच्या मागे लागून घरातली कामं पटापट आवरून घेतली आणि स्वतः पण शेजाऱ्यांच्या घरी बसायला निघून गेली. ती गेल्यानंतर तिची म्हातारी सासू स्वतःचं कमजोर शरीर सांभाळत किचनमध्ये आली. किचनमध्ये काहीच खायला नव्हतं. फ्रीज पण लॉक केला होता. हे बघून ते खूप निराश झाल्या. आता अजून भूक त्यांना सहन होत नव्हती. त्यांनी विचार केला की बाहेर जाऊन बाजूच्या घरातून काहीतरी खायला मागावं. पण त्याचवेळी त्यांची नजर किचनमध्ये ठेवलेल्या पिशवीवर पडली. त्यात भाकरीचे काही तुकडे आणि खाऊन उरलेले अर्धे ऑमलेट टाकले होते. त्यांनी ते उचलून घेतले, हाताने पुसले, देवाचे आभार मानले आणि ते खाल्ले. ते खाऊन पाणी पिल्यामुळे पोटाला थोडा आधार मिळाला. मग त्या गुपचूप त्यांच्या खोलीत जाऊन झोपल्या. त्या दिवसानंतर त्या घरचा नियमच बनला होता. जेव्हा तिची सासू खायला मागायची तेव्हा अनिता त्यांना फक्त 4 गोष्टी ऐकायला मिळायच्या, पण खायला एक कण पण मिळत नव्हता. त्यानंतर त्यांनी खायला मागायचे सोडून दिले. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर त्या गुपचूप किचनमध्ये जायच्या आणि उरलेलं टाकायला पिशवीत ठेवलेलं अन्न उचलून हाताने पुसून खात असायच्या. कधी कधी देवाकडे तक्रार करायच्या की देवा, माझ्या मुलाचं मन एवढं निर्दयी कठोर का बनवलं आहेस, त्याला माझ्याशी बोलायला, माझी विचारपूस करायला वेळ का मिळत नाही. अनिताच्या सासूने जेवायला मागायचे सोडून दिल्यावर अनिता अजूनच निवांत झाली. अगोदर 1-2 दिवसातून सासूला जेवायला द्यायचे मनात येत असायचे, पण आता तो विचार पण मनात यायचा बंद झाला होता.
बहुतेक तिनेही मानलं होतं की सासू आयुष्याला कंटाळून गेली आहे. पण खरं तर हे होतं की तिची म्हातारी सासू दिवसेंदिवस मनातून तुटत चालली होती. कधीतरी सासूला पोटभर जेवायला मिळत असायचं, नाहीतर कधी कधी उपाशी राहायला लागायचं. तहान लागल्यावर त्या दुसऱ्यांकडे बघायच्या, पण त्यांची अवस्था कोणाला समजत नव्हती. आजूबाजूचे तिच्या सासूला कोणी भेटायला आले की अनिता जाऊन सासूच्या डोक्यावर उभी असायची. जोपर्यंत सासूला भेटायला आलेली व्यक्ती तिथून जात नाही तोपर्यंत ती तिथेच उभी राहायची. तिला मनातून भीती वाटत असायची. सासू कुठली गोष्ट बाजूच्या लोकांना सांगू नये किंवा तिच्या नवऱ्याला सांगू नये म्हणून ती बाजूला उभी राहत असायची. स्वतःची प्रशंसा तो स्वतःच्या तोंडाने करत असायची आणि खूप गर्वाने सांगत असायची की मी सासूला महाराणीसारखं ठेवलं आहे. रोज त्यांना पोटभर खायला प्यायला देते, रोज अंघोळ घालून स्वच्छ कपडे घालत असते, त्यांच्या आवडीचं जेवण बनवून त्यांना खायला देते. सासू सुनेच्या मोठमोठ्या बाता ऐकून हैराण होऊन जायची. त्या तर कचऱ्यात टाकलेलं अन्न उचलून खात असायच्या आणि इथं सून दुनियेला सांगत फिरत आहे की मी सासूची काळजी घेते, त्यांना कशाचीही कमी पडू देत नाही. कितीतरी वेळा तिच्या सासूच्या मनात आलं की सुनेचं खरं रूप जगाला दाखवावं, पण मुलाचं घर बरबाद होईल याचा विचार करून गप्प बसत असायची. त्यांची अशी इच्छा नव्हती की आयुष्यातल्या शेवटच्या वेळी ते त्यांच्या मुलाला आणि सुनेला एकमेकांपासून वेगळं करावं. सासूला असं गप्प बसलेले बघून अनिताला अजूनच चेव चढायचा. आज पण शेजारच्या बायकांच्या समोर स्वतःची प्रशंसा करत म्हणाली, आज पण मी माझ्या सासूला त्यांच्या आवडीचा नाश्ता बनवून स्वतःच्या हाताने त्यांना भरवला. शेजारच्या बायका तिची प्रशंसा करायला लागल्या. म्हणाल्या, खरंच अनिता, तू खूप चांगली सून आहेस. सासूची किती सेवा करतेस. तुझी सासू खरंच खूप नशीबवान आहे. आणि माझी सून बघ, जेव्हा पण जेवायला मागते तर टोमणे मारत असते. शुगरमुळे भूक सहन होत नाही, त्यामुळे सारखं सारखं खायला मागायला लागतं आणि या कारणामुळे माझी सून मला सारखे ऐकवत असते. माझी सून पण तुझ्यासारखी मायाळू असतं तर किती छान झालं असतं. शारदाताई, तुम्ही खूप नशीबवान आहात, म्हणून तुम्हाला अनितासारखी सून मिळाली. हे शब्द शारदाताईंच्या मनाला सुईसारखे टोचले, कारण त्यांना माहीत होतं त्यांची सून अगदी त्यांच्या उलट आहे. पण त्या चेहऱ्यावर खोटं हसू आणून म्हणाल्या, हो, खरंच मी खूप नशीबवान आहे. मनात आलं की सगळ्यांच्या समोर सुनेचं खरं रूप दाखवावं, पण तोंडाला कुलूप घातलं. स्वतःची प्रशंसा केल्यानंतर अनिता तिथून उठून गेली आणि तिच्यासोबत शेजारच्या बायका पण खोलीतून बाहेर आल्या. अनिताची सासू विचारात बुडून गेली. वेळेवर जेवायला न मिळाल्यामुळे आणि खरकटे खराब झालेलं अन्न खाल्ल्यामुळे त्या अजूनच कमजोर झाल्या. त्यांचं पोट बिघडलं, त्यामुळे त्या सारख्या सारख्या वॉशरूममध्ये जायला लागल्या. ते बघून पण अनिता गोंधळ करायला लागली. म्हणाली, अगं ए म्हातारे, मी काय सारखी सारखी साफसफाई करत बसू का? सगळीकडे नुसती घाण करून ठेवली आहेस. या वयात कमी खाल्लेलं चांगलं असतं. आता जास्त खाल्लं की पोट खराब होणारच ना. सासू उदास होऊन हळू आवाजात म्हणाली, अनिता, अगं कालपासून मी काहीच खाल्लं नाही आणि तू तरी कुठे मला खायला दिलं होतंस जे मी खाल्लं. हे ऐकून अनिताने डोळे मोठे करून सासूकडे बघितलं आणि म्हणाली, खबरदार, जर ही गोष्ट परत तोंडातून बाहेर काढलीत तर. जर काहीच खाल्लं नाही मग तुमचं पोट कशामुळे बिघडलं आहे? अनिताने सासूला झिडकारलं आणि तिच्या खोलीत बडबड करत जाऊन झोपली. रात्रीपर्यंत सासूची तब्येत अजूनच बिघडली. त्यांचा मुलगा रमेश घरी आला आणि आई त्याला हॉलमध्ये सोफ्यावर बसलेली दिसली नाही, म्हणून त्याने बायकोला विचारलं, अनिता, आई कुठे दिसत नाही? अनिता म्हणाली, त्यांच्या खोलीत असतील. सकाळपासून त्यांचं पोट बिघडलं आहे. मी म्हणाले होते जास्त मिरची मसाले असलेले पदार्थ खाऊ नका, थोडंसं चवीपुरतं खात जा, पण त्या माझं काहीच ऐकत नाहीत आणि पोट भरून खातात. आता तर दात नाहीत की चावून चावून खाऊ शकतील, त्यामुळे अन्न पचायला जड जातं. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे. त्या त्यांच्या खोलीत झोपल्या आहेत. मी त्यांना गोळी दिली आहे. मुलाला आईची तब्येत खराब आहे समजल्यावर थोडी काळजी दाखवली, पण गोळी दिलेली ऐकून निश्चित होऊन जेवण करून त्याच्या खोलीत जाऊन झोपला. आणि त्यानं तिच्या सासूचं आयुष्य नरक बनवून ठेवलं होतं. प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी कठीण होत चालला होता. तरी पण त्या शांत होत्या. त्यांची अशी इच्छा होती की आयुष्यातले उरलेले दिवस आरामात शांतीत जगावं, म्हणजे त्या मेल्यानंतर मुलगा आणि सून त्यांच्याबद्दल वाईट बोलू नयेत. असं म्हणू नयेत की
की आईने जिवंत असताना आमच्या दोघांच्या मध्ये भांडणं लावली आणि त्यांच्या या शांत स्वभावामुळे त्या रोज अपमान सहन करत होत्या. तरी पण त्यांनी कधीच सुनेची तक्रार मुलाकडे केली नाही. असं म्हणतात की देवाच्या काठीला आवाज नसतो, पण एक ना एक दिवस अत्याचार करणाऱ्याला त्याची शिक्षा मिळते. त्यामुळे कुणावरही अत्याचार करू नका, नाहीतर त्याचा बदला देव स्वतः घेतो. आणि त्याच्या सासूवर अत्याचार होत होते आणि त्या अजून पण सहन करत होत्या. एक दिवस रात्री सगळी झोपल्यानंतर तिची सासू खरकट्यामधून अन्न काढून खात होती. तेवढ्यात अनिता पाणी प्यायला किचनमध्ये आली. तिने सासूला खाताना बघितलं आणि म्हणाली, अच्छा, तरी मी विचार करत आहे की एवढे दिवस मी जेवायला न देऊन सुद्धा ही म्हातारी अजून जिवंत कशी आहे. तिने सासूला मारायला सुरुवात केली. सासूच्या ओरडण्याच्या आवाजाने त्यांचा मुलगा झोपेतून उठला आणि बाहेर आला. तसा अनिताने सासूवर आरोप करायला सुरुवात केली. म्हणाली, मी दिवस रात्र यांची सेवा करते, त्यांच्या आवडीचं खायला करून त्यांना खायला घालतात, पण या तर मला बदनाम करायला बसले आहेत. लोकांना सांगत फिरतात की मी यांना जेवायला देत नाही, त्यांच्यावर अन्याय करते. त्या कचऱ्यातून उचलून अन्न खात असतात. आता समोरच्या अंगणात बाजूची बाई उभी राहिलेली बघून त्यांच्या डोक्यात विचार आला की सुनेला बदनाम करावं, म्हणून त्यांनी असं कचऱ्यातून अन्न उचलून खायला सुरुवात केली. म्हणजे त्या बाईला हे सगळं दिसेल आणि ती बाई सगळ्यांना सांगत फिरेल की मी माझ्या सासूवर अत्याचार करते, त्यांना पोटभर खायला देत नाही. असं म्हणत अनिता खोटं खोटं रडायचं नाटक करायला लागली. हे बघून मुलगा उलट आईवरच ओरडला आणि म्हणाला, आई, या वयात देवाला तरी घाबर. किती चांगली सून मिळाली आहे तुला, जी दिवसरात्र तुझी सेवा करत असते, पण तुला तर याची जरा पण जाणीव नाही. मुलाने पण आईला खूप सुनावलं. अनिता रडत तिच्या खोलीत गेली. हे बघून अनिताच्या सासूचे मन भरून आले. ते देवाला हात जोडून म्हणाल्या, देवा, हा कसला अत्याचार आहे. माझ्या मुलाला खरं कळत का नाही. त्याच्या डोळ्यावर बायकोच्या आंधळ्याप्रेमाची पट्टी पडली आहे. देवा, आता तूच न्याय कर. काहीतरी असं कर की माझ्या सुनेला तिने केलेल्या चुकांची जाणीव होईल. दुसऱ्या दिवशी अनिता परत खरेदीला गेली. ती आज खूप खुश होती. तिला असं वाटत होतं की तिने तिच्या सासूला नवऱ्याच्या समोर चुकीचं ठरवलं. जेव्हा कधी तिचा नवरा त्याच्या आईबद्दल विचारत असायचा, त्यांची काळजी करत असायचा, त्यांच्यासाठी एखादी गोष्ट आणलेली आणि त्याला अजिबात आवडत नव्हती, ती नवऱ्याचे त्याच्या आईविरुद्ध कान भरायला लागली आणि त्याला आईशी बोलून द्यायची नाही. म्हणायची, तुम्ही आईंना विचारायला गेला तर त्यांना असं वाटेल की मी तुमचे कान भरत आहे. उलट मी तर तुमच्यासमोर माझं मन मोकळं करत असते. असं करून अनिताने तिच्या नवऱ्याला आईपासून खूप लांब केलं होतं. पण एवढं करूनसुद्धा नवऱ्याने त्याच्या आईबद्दल कधीच नाराजगी दाखवली नव्हती. तो अजूनसुद्धा आईची विचारपूस करत असायचा. पण काल रात्री सगळं बदललं होतं, कारण रमेश त्याच्या आईवर ओरडला होता. त्यांना मनात येईल ते बोलला होता. हे गुण अनिता खूप खुश होती, कारण तिच्या मनासारखं झालं होतं आणि त्याचा आनंद साजरा करण्यासाठी ती खरेदी करायला आली होती. खरेदी करून मॉलमधून बाहेर आली आणि भरधाव येणाऱ्या गाडीने तिला जोरात टक्कर मारली. तशी अनिता लांब जाऊन पडली. त्यानंतर तिला काहीच कळलं नाही. तिथल्या लोकांनी तिला दवाखान्यात ॲडमिट केलं. जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती दवाखान्यात बेडवर झोपलेली होती. तिच्या कमरेच्या खाली खूप दुखत होतं. तेवढ्यात तिचा नवरा तिच्या जवळ आला आणि त्या नवऱ्याला बघून रडायला लागली आणि विचारायला लागली की मला नक्की झालं तरी काय आहे. तेव्हा तिचा नवरा म्हणाला, तुझा अपघात झाला होता आणि त्यात तू तुझा एक पाय कायमचा गमावला आहेस. हे गुण अनिता जोरजोरात रडायला लागली. आता ती आयुष्यभरासाठी अपंग झाली होती. आता ती कुबड्या घेऊन चालणार याचा विचार करून तिला अजूनच रडायला येत होतं. अनिता दवाखान्यातून घरी आली. आता घराची सगळी जबाबदारी सासूच्या अंगावर होती. नवऱ्याने घरात मदतीसाठी कामवाली ठेवली. आता सासू स्वतःच्या हाताने जेवण बनवून सुनेला खायला घालत होती. पाय तुटल्यामुळे अनिता डिप्रेशनमध्ये गेली होती, पण तिची सासू तिला दिलासा द्यायची आणि तिची काळजी घेत होती. स्वतःच्या सासूच्या आधारावर बघून अनिता मनातून घाबरली होती. तिला असं वाटलं की तिची सासू त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला घेणार, पण असं काहीच झालं नाही. उलट तिची सासू तिची काळजी करायची, तिला वेळेवर औषधं द्यायची, खायला प्यायला द्यायची.
अनिता शांतपणे हे सगळं बघत होती. आता तर रमेश पण जास्त वेळ त्याच्या आईसोबत घालवत असायचा. अनिता जे सारखे त्याचे कान भरत होती ते आता बंद झालं होतं. अनिता तिच्या दुःखात बुडाली होती. त्यामुळे नवऱ्याची कान भरू शकत नव्हती. उलट ती हे बघून हैराण होती की ज्या सासूवर तिने एवढा अन्याय केला, अन्याय करण्यात कुठलीच कसर ठेवली नाही, ती सासू तिची किती काळजी घेत आहे. अनिताच्या मनात अनेक प्रश्न होते. सासूची सेवा आणि त्यांचा समजूतदारपणा बघून त्याला कंटाळून एक दिवस अनिता त्यांच्यावर भडकली आणि म्हणाली, बंद करा ही तुमची चांगली बनण्याची नाटकं आणि ही सेवा करायचं ढोंग. मला माहीत आहे तुम्हाला पण माझा बदला घ्यायचा आहे. जे मी तुमच्यासोबत केलं ते तुम्हाला माझ्यासोबत करायचं आहे. माझ्या नवऱ्याला माझ्यापासून लांब कराल असं चांगलं बनण्याचं नाटक करून. हे चांगलं बनायचं नाटक बंद करा आणि मला माझ्या माहेरी सोडून या. तुमचा मुलगा तुमच्याजवळ ठेवा. असं म्हणत अनिता जोरजोरात रडायला लागली. तिने सगळा राग सासूवर काढला. नेमका त्याच वेळी तिचा नवरा तिला सरप्राईज देण्यासाठी आज लवकर घरी आला होता. पण बायकोचं बोलणं ऐकून सुन्न झाला. अनिता त्याच्या आईवर कुठल्या गोष्टीवरून एवढी भडकली होती? कुठला बदला? तो खोलीत आला आणि बायकोला म्हणाला, अनिता तू कुठल्या बदल्याबद्दल बोलत आहेस? अनिताने नवऱ्याला असं अचानक समोर बघितल्यावर तिचा चेहरा पांढरा पडला. तिला तिच्या चुकीचा पश्चाताप व्हायला लागला. तिने भावनेच्या भरात येऊन अर्धसत्य स्वतःच्या तोंडून कबूल केलं होतं आणि तिची सासू काही न बोलता शांत बसली होती. अनिताला असं वाटत होतं की आता तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, सगळं संपलं. तिची सासू आता तिने त्यांच्यावर केलेले सगळे अत्याचार तिच्या नवऱ्याला सांगणार. पण तिच्या सासूनं असं काहीच केलं नाही. म्हणाल्या, अरे असं काहीच नाही, ती एका जागेवर बसून कंटाळली आहे म्हणून अशी बोलत आहे. तिला असं वाटत आहे की तिने जी माझी सेवा केली त्याचा बदला मी उतरवत आहे. तिच्या सासूने बोलणे बदलले. अनिता डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघत होती. अनिताचा नवरा काही लहान नव्हता की आईने बदललेलं बोलणं त्याला समजलं नाही. तरी पण तो काही बोलला नाही. त्याने एकट्यात बायकोशी बोलण्याचा निर्णय घेतला. रात्री खोलीत बायकोच्या समोर येऊन बसला. त्याने तिचा हात पकडला आणि त्याच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाला, अनिता माझी शपथ घे आणि मला सांग की तू कधीच आईशी चुकीचं वागलं नाहीस, तिला त्रास दिला नाहीस. अनिता खूप घाबरली आणि हात मागे खेचला. ती तिच्या नवऱ्याची खोटी शपथ कशी घेऊ शकत होती? ती रडायला लागली आणि नवऱ्याची माफी मागायला लागली. अनिता म्हणाली, मी आईसोबत खूप चुकीचं वागलं आहे, त्यांना खूप त्रास दिला आहे. पण माझी सेवा करताना बघून, माझ्याबद्दलचे प्रेम बघून मला माझीच लाज वाटायला लागली आहे. तिने भावनेच्या भरात जे सांगायला नको होतं ते पण सगळं नवऱ्याला सांगितलं. ती म्हणाली, मला माफ करा, मी चुकले आहे. बायकोच्या तोंडातून हे सगळं ऐकून रमेशला खूप मोठा झटका लागला. त्याला त्याच्या कानांवर विश्वासच बसला नाही. स्वतःच्या सासूला उपाशी ठेवणं, कचऱ्यातून अन्न उचलून खाणं, तिनं नवऱ्यापासून काहीच लपवून ठेवलं नाही, सगळं सांगितलं. कारण ती या सगळ्या गोष्टींचा विचार करून खूप थकली होती. अनिता मानसिक त्रासातून जात होती म्हणून तिचा नवरा तिला काही बोलला नाही. पण दुसऱ्या दिवशी आईला समोर बोलावलं आणि तिची माफी मागायला लागला. अनिताने पण रडत सासूची माफी मागितली. शारदाताईंनी मनापासून मुलाला आणि सुनेला माफ केलं आणि त्यांना मिठी मारली आणि म्हणाल्या, तुमच्या दोघांच्या शिवाय माझा आहे तरी कोण? मी माझी तुलना तुमच्यासोबत कशाला करू? मी तर देवाकडे प्रार्थना करत होते की तुम्हाला चांगला मार्ग दाखवावा किंवा मला त्याच्याजवळ बोलवून घ्यावं. त्यांचं बोलणं ऐकून दोघेही त्यांच्या पायात पडून माफी मागायला लागले. त्यांनी त्यांना माफ केलं आणि नवीन आयुष्याला सुरुवात केली. अनिताच्या नवऱ्याने तिला कृत्रिम पाय बसवला. मग अनिता हळूहळू घरातली कामं करायला लागली आणि सासूची मनापासून सेवा करायला लागली.